नमस्कार. सादर करत आहे ठाणे वार्ता. ठक घडामोडी. वनमंत्री गणेश नाईक यांच्या जनता दरबारात 650 पेक्षा अधिक लेखी निवेदने. शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या खाजगी स्कूल बसेससाठी येत्या नवीन शैक्षणिक वर्षापासून नियमावली निश्चित करण्यात येणार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्नी लता शिंदे यांच्यासह महाकुंभ मेळाव्यात केले शाही स्नान. आम्हाला फेसबुक आणि यूट्यूबवर फॉलो करायला विसरू नका. तर पाहूया ठक घडामोडी विस्तारितपणे पण काही क्षणात. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीम वर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. राज्याचे वनमंत्री तथा पालकमंत्री पालघर जिल्हा आणि भाजपा ठाणे जिल्हा संपर्क मंत्री गणेश नाईक यांच्या ठाण्यातील जनता दरबाराला जनतेचा विक्रमी प्रतिसाद लाभला. विविध विषयांवरील सुमारे 650 पेक्षा अधिक लेखी निवेदने नागरिकांनी यावेळी दिली. ज्या निवेदनांवर तात्काळ कारवाई करणे शक्य आहे त्या निवेदनांवर जनता दरबारात उपस्थित अधिकारी यांना प्रत्यक्ष आणि अन्य संबंधित अधिकाऱ्यांना दूरध्वनी करून लगेच कार्यवाही करण्यात आली. उर्वरित निवेदनांचा निपटारा कालबद्ध पद्धतीने करण्यात येणार आहे. जनतेच्या समस्या तात्काळ मार्गी लावून त्या सोडविण्याचे निर्देश उपस्थित अधिकाऱ्यांना नामदार गणेश नाईक यांनी यावेळी दिले. या जनता दरबाराला ठाणे जिल्ह्यातील विविध भागातून मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थिती दर्शवली. शासकीय, निमशासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था आणि विविध प्राधिकरणाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यांच्यासोबतच महायुतीचे ज्येष्ठ पदाधिकारी उपस्थित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आम्ही सर्व मंत्री एकमेकांना पूरक काम करत आहोत. एकूणच महाराष्ट्र थांबणार नाही या टॅगलाईन प्रमाणे आम्ही सर्वजण कामाला लागलो आहोत. आपली गहाणे मांडण्यासाठी सर्वच नागरिक मंत्रालयात येऊ शकत नाही. त्यामुळे जनतेत जाऊन त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी हा जनता दरबार घेण्यात आला आहे, असेही ते म्हणाले. जनता दरबारात निवेदने स्वीकारली जातील आणि 15 दिवसात त्यावर काय कार्यवाही झाली याचा आढावा पुढच्या जनता दरबारात घेतला जाईल, असे नाईक म्हणाले. कल्याण, डोंबिवली शहरातील बेकायदा इमारतींमधील रहिवाशांची फसवणूक झाली असून न्यायालयाच्या निर्णयाचा सन्मान ठेवून येथील नागरिकांना न्याय कसा देता येईल याचा विचार केला जाईल, असे मत वनमंत्री गणेश नाईक यांनी जनता दरबारात व्यक्त केले. तसेच दिव्यातील 54 इमारतींबाबत मंगळवारी मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा करण्यात येईल, असेही ते म्हणाले. यावेळी शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी दीपेश म्हात्रे यांच्यासह नागरिकांनी नाईक यांना निवेदन देऊन कल्याण डोंबिवली शहरातील बेकायदा इमारतींमधील रहिवाशांना न्याय देण्याची मागणी केली. त्यावर नाईक यांनी म्हात्रे आणि नागरिकांसोबत चर्चा करून त्यांच्याशी संवाद साधला. कल्याण डोंबिवली शहरात अनेकांनी इमारतीत घरे घेतली. घर खरेदीसाठी बकांनी कर्ज दिले. आता या इमारती बेकायदा असल्याचे निष्पन्न झाले असून येथील नागरिकांची फसवणूक झाली आहे. त्यात त्यांची काही चूक नाही. येथील नागरिकांनी त्यांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी आणि कागदपत्र जमा करण्यासाठी वेळ मागितला आहे. तसेच माजी मंत्री रवींद्र चव्हाण यांनीही मला फोन करून सांगितले की त्यांच्या भागातही अशाच 7 ते 8 इमारती आहेत. तसेच कल्याण ग्रामीणमध्येही अशा अनेक इमारती आहेत, असे नाईक म्हणाले. कल्याण,
डोंबिवली शहरातील बेकायदा इमारतींमधील रहिवाशांची फसवणूक झाली असून याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील या रहिवाशांना न्याय देण्याचे आश्वासित केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत मंगळवारी होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा करण्यात येईल. तसेच न्यायालयाच्या निर्णयाचा सन्मान ठेवून येथील नागरिकांना न्याय कसा देता येईल याचा विचार केला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, दिवा भागातील 54 बेकायदा इमारतींवर न्यायालयाने कारवाईचे आदेश दिले असून पालिकेने या इमारतींवर कारवाई करण्याची तयारी सुरू केली आहे. येथील नागरिकांच्या शिष्टमंडळाने नाईक यांची भेट घेऊन कारवाई थांबविण्याची मागणी केली. त्यावर दिव्यातील 54 इमारतींबाबत मंगळवारी मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा करण्यात येईल, अशी ग्वाही गणेश नाईक यांनी या भागातील रहिवाशांना दिली. अनधिकृत बांधकाम करणाऱ्या, कागदपत्र बनवणाऱ्यांना, लोकांची फसवणूक करणाऱ्या ठाण्यातून अभय सेलिब्रिटीच्या घरी जायला वे आहे मात्र 65 इमारतीमधील रहिवाशांना भेटायला वे नाही असा आरोप मनसेचे माजी आमदार राजू पाटील यांनी केला आहे. इथले पालकमंत्री आहात, नगरविकास मंत्री आहात, तुमचा मुलगा इथला खासदार आहेत. गंगेत डुबकी मारून पुण्य मिळवण्यापेक्षा या रहिवाशांना येऊन भेटा जास्त पुण्य मिळेल असा टोलाही त्यांनी लगावला. विधानसभा निवडणुकीत संबंधित बिल्डरला इमारत तोडण्याची धमकी देत काम करायला लावलेही चैन जोपर्यंत तोडत नाही तोपर्यंत इथे काही होणार नाही यांचा आका ठाण्यात बसला आहे. गँग ऑफ डोंबिवलीच्या आका ठाण्यात आहे. काही लोक हसतक दिसायला फक्त आमदार रहिवाशांच्या पाठीशी मनसे उभी आहे. त्यांना कायदेशीर सल्ला देण्यासाठी लागणारी आर्थिक मदत करू मात्र यांना दिलासा कसा देणार या प्रकरणी मंत्री गणेश नाईक यांना भेटणार, फडणवीस यांच्याकडून न्यायाची अपेक्षा असल्याचे पाटील यांनी सांगितलं. शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या खाजगी स्कूल बसेससाठी येत्या नवीन शैक्षणिक वर्षापासून नियमावली निश्चित करण्यात येणार आहे. त्यासाठी निवृत्त परिवहन अधिकारी जितेंद्र पाटील यांच्या अध्यक्षतेखाली एक सदस्य समिती नेमण्यात आली असून त्यांना पुढील 1 महिन्यामध्ये या संदर्भातला अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. संपूर्ण राज्यामध्ये शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या हजारो स्कूल बस खाजगी संस्थांच्या मार्फत चालवण्यात येतात. या स्कूल बसच्या माध्यमातून अनेक संस्थांचालक पालकांची आर्थिक लुबाडणूक करत असल्याच्या तक्रारी परिवहन विभागाला प्राप्त झाल्या आहेत. त्या अनुषंगाने आज परिवहन विभागामध्ये राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. त्यामध्ये येत्या शैक्षणिक वर्षापासून या स्कूल बसेससाठी नवी नियमावली निश्चित करण्यासाठी निवृत्त परिवहन अधिकारी जितेंद्र पाटील यांच्या अध्यक्षतेखाली एक सदस्य समिती नेमण्यात आली असून या समितीने आपला अहवाल पुढील 1 महिन्यामध्ये सादर करावयाचा आहे. तसेच या संदर्भात सन 2011 मध्ये विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या रिक्षाचालकांची मनमानी रोखण्यासाठी मतदान समितीने ज्या उपाययोजना सुचवल्या होत्या त्या देखील विचारात घेतल्या जाणार आहेत. या सर्वंकष अहवालाच्या अनुषंगाने नवीन शैक्षणिक वर्षापासून स्कूल बसेससाठी नियमावली निश्चित केली जाणार आहे. राज्यभरात स्कूल बसेस ज्या संस्था चालकांच्या माध्यमातून चालवल्या जातात त्या संदर्भात अनेक तक्रारी पालकांच्याकडून परिवहन विभागाला प्राप्त झाल्या आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने शैक्षणिक वर्षाच्या एकूण कालावधीपैकी 10 महिने या स्कूल बसेस विद्यार्थी वाहतूक करतात. परंतु प्रत्यक्षामध्ये पूर्ण वर्षाचे शुल्क एकाच वेळी संबंधितांकडून आकारले जाते. ते अवाजवी आहे. तसेच शालेय शुल्क व स्कूल बस शुल्क एकाच वेळी पालकांकडून आकारले जात असल्यामुळे त्याचा प्रचंड मोठा आर्थिक बोजा पालकांवर पडतो. जे अन्यायकारक आहे असे अनेक पालकांचे म्हणणे होते. त्याऐवजी संबंधित स्कूल बस चालकांनी केवळ 10 महिन्यासाठीचे विद्यार्थी वाहतुकीचे शुल्क एकाच वेळी न घेता दर महिन्याला स्वीकारावे असे मत पालकांनी व्यक्त केले आहे.
ठाणे येथील खारकर आई परिसरात वनमंत्री गणेश नाईक यांनी जनता दरबार घेतला। यापूर्वी त्यांनी पत्रकारांशी बोलताना जनता दरबार घेण्यामागचे कारण स्पष्ट केले। 1995 साली मी मंत्री झालो, तेव्हापासून जनता दरबार घेतो। ठाणे शहर, मीरा भाईंदर, नवी मुंबई आणि जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात जनता दरबार घेत आहे। त्यामुळे जनता दरबार एकनाथ शिंदे यांना शह देण्यासाठी नाही, महायुती म्हणून आम्ही तिन्ही पक्ष एकत्रितपणे काम करतोय। त्यामुळे जनतेला दिलेला शब्द पाळण्यासाठी हा जनता दरबार आयोजित केल्याचे नाईक यांनी स्पष्ट केले। कल्याणमधील 65 इमारतीच्या बाबतीत आम्ही जनता दरबारात न्याय मागितला आहे। आम्हाला नाईक यांनी आश्वस्त केले आहे की येथील रहिवासी यांच्यावर कोणत्याही स्वरूपात अन्याय होऊ देणार नाही। शासनाने आता न्यायालयात रहिवाशांसाठी रिट याचिका दाखल करावी आणि येथील जनतेला न्याय द्यावा, अशी मागणी केली आहे। ठाण्यातील नौपाडा येथील गावदेवी परिसरात ठाणे जिल्हा मध्यवर्ती बक्केच्या पाठीमागे मंत्री प्लॉट येथील झोपडपट्टी येथे सख्या आईने आणि आजीनेच आपल्या अपंग मुलीची हत्या केल्याची घटना घडली आहे। या प्रकरणाची तक्रार नौपाडा पोलीस स्थानकात झाली असून हत्या करणारी आई फरार आहे, तर आजीला पोलिसांनी अटक केली आहे। उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे सोमवारी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्नी लता शिंदे यांच्यासह महाकुंभ मेळाव्यात शाही स्नान केले। यावेळी मंत्री उदय सामंत, मंत्री दादा भुसे आणि मंत्री भरत गोगावले, मंत्री गुलाबराव पाटील यांनीही शाही स्नान केले। यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांशी संवाद साधला। ते म्हणाले की महाकुंभ हा सामाजिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परिवर्तनाचे केंद्र आहे। प्रयागराज ही पवित्र भूमी आहे। गंगा, यमुना आणि सरस्वती या 3 नद्यांचा हा संगम आहे। या पवित्र संगमस्थी स्नान केले की जीवनाचे सार्थक होते, अशी लोकांची श्रद्धा आहे। 144 वर्षांनंतर होणारा महाकुंभ अद्भुत आहे। कोट्यवधी लोक येथे येऊन गेलेत, मात्र सगळ्यांना समान वागणूक मिळाली। येथे कोणीही लहान मोठे नाही। 50 कोटी लोकांनी कुंभ स्नान केले हा एक विश्वविक्रम आहे, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले। प्रयागराज येथील महाकुंभाची व्यवस्था उत्तम केल्याबद्दल उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे शिंदे यांनी कौतुक केले। इथे येणारा प्रत्येक भाविक सकारात्मक ऊर्जा घेऊन जाईल। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्या मार्गदर्शनात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी महाकुंभ मेळ्याचे उत्तम नियोजन केले। मागील 1.5 महिना न थकता योगीजी आणि त्यांच्या टीमने महाकुंभ मेळ्याची चोख सुरक्षा व्यवस्था ठेवली। आतापर्यंत 60 कोटी लोकांनी महाकुंभात स्नान केले। अर्थात भारताच्या निम्म्या लोकांनी गंगा स्नान केले आणि गंगा नदीचे जल घरी घेऊन गेले। गंगेचे पवित्र जल आणि महाकुंभाची सकारात्मक ऊर्जा देशातील घराघरात पोहोचेल आणि देश प्रगती करेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केला। भारताला आर्थिक महासत्ता बनवण्याबरोबरच आध्यात्मिक परंपरेला पुढे नेण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ करत आहेत, असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले। ठाणे महापालिका क्षेत्रात एकूण 81 अधिकृत शाळा असून त्यात 19,708 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत। या सर्व 81 शाळांच्या विरोधात ठाणे महापालिकेच्या शिक्षण विभागाने पोलिसात तक्रार दाखल केली आहे। त्यापैकी 68 शाळांच्या विरोधात पोलिसांनी FIR नोंदवला असून उर्वरित 13 अधिकृत शाळांविरोधात FIR नोंदविण्याची प्रक्रिया सुरू आहे। अधिकृत शाळांतील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी त्यांचे इतर अधिकृत शाळांत समायोजन करण्यासाठी ठाणे महापालिका प्रयत्नशील आहे। ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी अधिकृत शाळांच्या स्थितीचा नुकताच आढावा घेतला। या शाळांची नोंदणी नाही। काही अधिकृत शाळा अधिकृत इमारतीत आहेत,
काही अनधिकृत शाळा निवासी इमारतीत भाड्याच्या जागेत असल्याची माहिती उपायुक्त शिक्षण सचिन सांगे यांनी दिली। या सर्व अनधिकृत शाळांची यादी स्थानिक वर्तमानपत्रात प्रसिद्ध करण्यात आली आहे। तसेच शिक्षण हक्क कायद्यानुसार या अनधिकृत शाळांना 52 कोटी रुपयांचा दंडही करण्यात आल्याचेही उपायुक्त सांगे यांनी सांगितले। अनधिकृत शाळांपैकी सर्वात जास्त शाळांची संख्या दिवा प्रभाग समिती क्षेत्रात आहेत। त्या अनुषंगाने दिवा प्रभाग समितीने या अनधिकृत शाळांविरुद्ध कार्यवाही सुरू केलेली आहे। आतापर्यंत 32 अनधिकृत शाळांची जोडणी खंडित केली आहे। या अनधिकृत शाळांच्या बाबतीत शहर विकास विभागाकडील अनधिकृत बांधकामाच्या यादीनुसार अतिक्रमण विभागाकडून ही कार्यवाही प्रस्तावित आहे। ज्या अनधिकृत शाळा नियमित होऊ शकतील त्यांना सर्वतोपरी मदत करण्याची भूमिका महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी मांडली आहे। 81 पैकी 5 शाळांनी त्यादृष्टीने आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करण्याचा प्रस्ताव दिला आहे। उर्वरित 76 शाळांकडून असा कोणताही प्रस्ताव आलेला नाही। त्यांना आणखी एक संधी द्यावी असे निर्देश आयुक्त राव यांनी दिले आहेत। त्याचबरोबर विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी त्यांना नजीकच्या अधिकृत शाळांमध्ये समायोजित करण्याचाही विचार केला जात आहे। त्यास 19 खाजगी शाळांनी तयारी दाखवली असल्याचे सांगे यांनी स्पष्ट केले। अहो, आपण आपलं घर स्वच्छ सुंदर नीटनेटकं ठेवतो ना, मग आपण आपल्या शहराच्या बाबतीत उदासीन का? आपलं शहर स्वच्छ सुंदर आणि नीटनेटकं ठेवणं ही आपली जबाबदारी आहे, हो ना? मग उचला फोन आणि विना परवाना होर्डिंग्स बॅनर्स कुठे दिसले तर 1800 222 108 या टोल फ्री क्रमांकावर कळवा किंवा 750 69 46 155 या भ्रमणध्वनीद्वारे आपली तक्रार नोंदवा किंवा महापालिकेने तयार केलेल्या स्टार ग्रेड ॲप्लिकेशनद्वारे आपली तक्रार नोंदवा। त्याची दखल त्वरित घेतली जाईल। लक्षात घ्या, आपला छोटासा सहभाग आपलं शहर स्वच्छ सुंदर आणि नीटनेटकं बनवू शकतो। जसं आपलं घर तसं आपलं ठाणे शहर। आपण आपले कार्यक्रम किंवा बातम्या आम्हाला ठाणेवार्ता@gmail.com या ईमेलवर कळवू शकता। ठक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा वनमंत्री गणेश नाईक यांच्या जनता दरबारात 650 पेक्षा अधिक लेखी निवेदने। शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या खाजगी स्कूल बसेससाठी येत्या नवीन शैक्षणिक वर्षापासून नियमावली निश्चित करण्यात येणार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्नी लता शिंदे यांच्यासह महाकुंभ मेळाव्यात केले शाही स्नान। या होत्या ठाणे वार्ता। आपली एखादी बातमी बघायची राहून गेली असेल तर आपण ठाणेवार्ता.in या आमच्या संकेतस्थळाला किंवा आमच्या फेसबुक पेज संच यूट्यूब चॅनेलला अवश्य भेट द्या। तर मग पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात फक्त श्रीस्थानक वाहिनीवर। धन्यवाद।